भंडारा जिल्ह्यातील तुमसर सीतासावंगी येथील कॅनरा बँक शाखेतून तब्बल 1.5 कोटी रुपयांच्या चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। आणि सर्वात मोठा खुलासा म्हणजे ही चोरी बँकेच्या बाहेरच्यांनी नव्हे तर स्वतः बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापकानेच केली होती। आरोपी मयूर छबिलाल नेपाडे वय वर्ष 32 याला भंडारा पोलिसांनी नागपूर येथील त्याच्या घरातून मुद्देमालासह रंगेहात पकडले। त्याच्याकडून 1,07,00,000 रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत। उर्वरित रक्कम कशी लपवली किंवा खर्च केली याचा तपास सुरू आहे। पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या काही दिवसातच हे प्रकरण उघडकीस आलं असून भंडारा पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे। आरोपीला आज भंडारा न्यायालयात हजर केले गेले आहे। 18 तारीखला सुमार सकाळी 8 वाजताचे सुमारास असं माहिती मिळाली की बँक फोडी झालेली आहे। बँकचे जे करन्सी चेस्ट राहते त्यामधून सुमारास 1.58 कोटी असा कॅश गेला होता। त्यावर भंडारा पोलीसची वेगवेगळी टीम तिथे पोहोचली, सिनियर ऑफिसर तिथे पोहोचले आणि 10 टीमनी वेगवेगळी डायरेक्शनमध्ये तपास केला, CCTV तपासणी केली आणि वेगवेगळे लोकांना विचारपूस केले आणि 2 ते 3 तासमध्ये तो गुन्हा उघडकीस आणला। तपासामध्ये असं निष्पन्न झाला की बँकचे जे असिस्टंट मॅनेजर आहे त्या मॅनेजर श्री नेपाडे त्यांनीही हा केलेला आहे। ते एकटा बँकमध्ये आला 18ची रात्री। त्यांच्याकडे सर्व प्रकारची की होती, त्या कीचा वापर करून त्यांनी मेन गेट ओपन केला आणि करन्सी चेस्ट ओपन केला आणि तिथून तो कॅश घेऊन नागपूरची दिशेमध्ये गेला। नागपूरमध्ये भंडारा पोलीसची टीमनी त्याला अरेस्ट केला। विचारपूस केल्यानंतर त्यांनी सर्व गोष्टीचा कन्फेशन केलेला आहे। आतापर्यंतची तपासमध्ये 1,07,00,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे। इतर मुद्देमाल जप्तीची कारवाई चालू आहे आणि तपासामध्ये असिस्टंट मॅनेजरला अरेस्ट केलेले आहे। इतर कोण लोक सामील आहेत याची पुढील तपास चालू आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, भंडारा।